हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आतापर्यंत आपण कसोट्या आणि संख्या व संख्यांचे प्रकार इथपर्यंत आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली. त्याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन घेतलेले आहे. 17-18 क्वेश्चन पर्यंत आपण कंप्लीट केलेले आहे. त्याच्यामध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय असते याच्यावरती सुद्धा आपण जे प्रश्न आलेले आहे ते प्रश्न आपण सॉल्व्ह केले. तर आजचा जो टॉपिक आहे तो पुन्हा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याची काही पुढील उदाहरणे आहे जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचे आहे. तर क्वेश्चन नंबर 19 म्हणजे आजचा पहिला क्वेश्चन बघा. 77,565.786 या संख्येतील 8 व 9 च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता आपण स्थानिक किंमत काढणं शिकलो आहे की नाही. स्थानिक किंमत ही त्यांच्या आपण स्थानावरून दर्शवितो. आता इथं बघा, या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत, त्याच्यानंतर 9 ची स्थानिक किंमत आपल्याला लागेल. मग 8 ची स्थानिक किंमत किती आहे? मग इथे आपल्याला 8 ची स्थानिक चला इथे थोडी मिस्टेक झालेली आहे. 9 ची स्थानिक किंमत विचारली, 9 दिसत नाही. क्वेश्चन थोडा आपण पुढचा घेऊ. ठेवा इथे 7 ही किंमत ठेवा. चला हे स्किप करून टाकू आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. 19 स्टार 2 स्टार आणि 3 या 6 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 2970 आहे. तर स्टार बरोबर किती? तर इथे आपल्याला 2 स्टार दिलेले आहे या संख्येमध्ये. या स्टार मध्ये एक संख्या आपल्याला पुट करायची आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती दिलेला आहे? 2970. तर इथे काहीच नाही, एकदम इझी आणि इझी प्रकारे या टाइपचे क्वेश्चन असते. काय करायचं? 6 या अंकीतील संख्येतील स्टारच्या ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? 2970. तर इथे जो फरक दिसतो आपल्याला 2970 याच्यातील पहिला अंक कोणता? इथे 2. 2970 याच्यातील पहिला अंक कोणता आहे? 2. 2च्या पुढील पहिला नंबर घेऊन घ्यायचा. मग 2च्या पुढील पहिला नंबर कोणता आहे? ते 3. मग स्टारच्या ठिकाणी येणारा अंक कोणता? तर स्टारच्या ठिकाणी येणारा अंक कोणता राहील? 3. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. आता आपण हा क्वेश्चन आपण टॅली सुद्धा करू शकतो. सपोज आपण 19,300 चला 1,93,233 ही संख्या आपली पुट केली. आपण काय केलं? स्टारच्या ठिकाणी 3 अंक पुट केला आणि त्यांचं म्हणणं आहे की स्टारच्या ठिकाणी काय, दोन्ही ठिकाणी काय समान अंक आहे, सारखा अंक आहे. मग आता आपण कन्सिडर करू, इथला जो 3 दिलेला आहे या 3ची स्थानिक किंमत किती येईल? तर त्यांच्या स्थानावरून आपण किंमत काढणं शिकलेलं आहे. म्हणजेच किती? 3. कितव्या स्थानावर आहे? एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजे सरळ काय करायचं आपल्याला? 1, 2 आणि 3 शून्य लावायचे आहे. 1, 2 आणि 3 शून्य. त्याच्यानंतर या स्टारची किंमत किती? म्हणजे या 3ची स्थानिक किंमत किती? तर या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 30. 3 लिहिले आपण आणि 3च्या समोरील एक अंक दिलेला आहे, त्याच्यामुळे 3च्या समोरील एक 0 लावला. मग आता इथे झाले 3000 आणि इथे किती झाले? 30. यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती येईल? यांची जर आपण वजाबाकी केली तर यांची वजाबाकी येईल 2970. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आता एक सिंपल आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. 216/360 अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाच्या बरोबर आहे? तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला सरळ सेवेमध्ये कधी कधी पाहायला मिळते आपल्याला, आहे की नाही. तिथे स्पेशली काय म्हणणं आहे त्यांचं? 216/360 हा जो अपूर्णांक दिलेला आहे हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक एवढा आहे? तर आपण कसोट्या शिकलेला आहे. इथे स्पेशली आपण कसोट्यांचा वापर करू. मग 216 आणि 360 मग अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं अंश आणि छेदामध्ये भाग जाईल? मग इथे आपण कसोट्याचा वापर केला तर इथे एकक स्थानी 6, इथे एकक स्थानी किती आहे? 0 आहे. म्हणजे 6 आणि 0 म्हणजे दोन्ही संख्येला 2 ने भाग जाईल. त्याच्यापेक्षा मोठी संख्या आपण चॉईस करू शकतो का? 4 ने भाग जाऊ शकते का? 4 ने सुद्धा भाग जाऊ शकते.
आहे की नाही? चारची कसोटी आपण शिकलो. चारची कसोटी काय सांगते? एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाते. आता इथे जर आपण चेक केलं, इथे दिलेले आपल्याला 16, मग 16 या संख्येला 4ने निशेष भाग जाते, 60 ला सुद्धा 4ने निशेष भाग जाते. आपण भाग देऊ 4ने. चला 4 पंचे किती? 20. 21 मायनस 20 म्हणजे 1, एकावरती 6 म्हणजे किती? 16. 16 ला 4ने भाग दिला आपण, 4 चौक 16. इथे भाग देऊ आपण, 4 9 किती? 36 आणि 1 0. पुन्हा पुढे भाग देऊ आपण, 9 चा डायरेक्टली भाग जाते, 9 सक किती? 54. 9 सक 54 आणि डिवायडेड बाय किती? 10. पुन्हा भाग देऊ आपण याला, 2 ने भाग जाते का? बिलकुल जाते. 2 3 6, 2 पंचे किती? 10. तर आपलं उत्तर 216 छेद 360. याला सॉल्व्ह केलं आणि त्याचं उत्तर किती आलं? 3/5. मग 3/5 आपल्याला ऑप्शन मध्ये दिसते का? तर इथं ऑप्शन आहे नाही, तर इथे आपण ऑप्शन नंबर 3, 3/5. त्याचा करेक्ट ऑप्शन किती यायला पाहिजे? 3/5. ऑप्शन नंबर 3 ऑप्शन चुकीचं आहे, ते करेक्ट करून घ्या. 3/5. तर या टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता या टाईपच्या प्रश्नामध्ये कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे, जेव्हा आपण 3 किंवा 4 पेक्षा जास्त अपूर्णांकाची तुलना करतो तेव्हा आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू शकते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. पण हे जर आपण ट्रिकचा यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणता लहान अपूर्णांक आहे आणि कोणता मोठा अपूर्णांक आहे हे आपल्याला सहज काढता येईल. ठीक आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. कन्सिडर करू आपण 2/3 हा अपूर्णांक दिलेला आहे आणि एक दिलेला आहे 3/5. आता 2 अपूर्णांक दिलेला आहे. या 2 अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे? आता हे जर उत्तर काढलं तुम्ही तर ते पॉइंट मध्ये येईलच, आहे की नाही? तिथून आपण कंपॅरिझन करून उत्तर काढू शकतो. पण त्याच्यापेक्षा सोपी आयडिया तुम्हाला सांगतो. काय करायचं, हे जे छेदामध्ये 5 दिलेलं आहे 5 न 2 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथं किती येईल आणि संख्या लिहिताना वर लिहायची. 5 2 किती? 10. ठीक आहे. त्याच्यानंतर या 3 नी या 3 ला मल्टिप्लाय करायचं. 3 गुणिला 3 किती? 9 आणि ही संख्या वरत लिहायची 9. मग आता इथे कंपॅरिझन करा, इथे आले 10, इथे किती आले? 9. याचा अर्थ काय झालेला आहे? 2/3 हा अपूर्णांक 3/5 पेक्षा काय राहील? नेहमी मोठा राहील. ठीक आहे. तर या टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. तर ही सोपी आणि साधी ट्रिक आहे, ते लक्षात ठेवायची. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल 7/5, नेक्स्ट 3/7 आणि 5/8. आता हे 3 अपूर्णांक दिलेले आहे. या तिन्ही अपूर्णांकाला एकतर चढत्या क्रमाने लिहा किंवा उतरत्या क्रमाने लिहा, असा प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये राहू शकते. मग आता जे आपण ट्रिकचा यूज केलेला आहे त्या ट्रिकचा वापर करून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा काय करायचं, आपल्याला छेदातली संख्या घ्यायची. 7 गुणिला 7 म्हणजे किती? 49. मग इथे लिहायचे 49. 5 गुणिला 3 म्हणजे किती? 15. म्हणजे 2 अपूर्णांकाचं कंपॅरिझन केलं आपण आणि या 2 अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आला? हा वाला. इथे 49 आहे, इथे किती आहे? 15, आहे की नाही? आता हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे असं आपल्याला ठरवण्यासाठी पुन्हा आपल्याला 5/8 आणि यांची कंपॅरिझन करावं लागेल. मग आता इकडे लक्ष आहे, आधी 2 अपूर्णांकाचं कंपॅरिझन केलं आपण, फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर. 7 7 49, 5 गुणिला 3 म्हणजे किती? 15. आता हा अपूर्णांक आणि या अपूर्णांकाचं कंपॅरिझन करू. 8 7 किती? 56. मग इथे किती होईल? 56. आणि 5 3 किती? 15. सॉरी 5 गुणिला 5 किती? 25. आता 2 अपूर्णांकाचं कंपॅरिझन केलं. 2 अपूर्णांकापैकी सुद्धा हा अपूर्णांक काय? मोठा आहे. म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता होईल? 7/5. ठीक आहे. काय केलं आपण? 2 अपूर्णांकाचं कंपॅरिझन, हा मोठा आला. पुन्हा हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक यांचं कंपॅरिझन केलं, त्याच्यामध्ये हाच अपूर्णांक काय आलेला आहे? मोठा. 7 गुणिला 8 केले आपण, 56 आले आणि 5 गुणिला 5 किती? 25. ठीक आहे. आता काय करायचं आहे,
या दोन अपूर्णांकाची तुलना करू आणि या दोन अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे बघा. 8 3 किती 24 आणि 7 5 किती 35. मग इथं किती येईल 24. इथे येईल 24. 8 3 24 आणि 7 5 किती 35. मग या दोन अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे 5/8. मग इथे सेकंड नंबर वरती येईल आपला 5/8 आणि लास्ट मध्ये 3/7. तर अशा टाईपच्या अपूर्णांकाचे आपल्याला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करायची असेल तर या टाईपचे आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. 7/5 सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा लहान 5/8 आणि त्याच्यापेक्षा लहान 3/7. ओके, चला पुढे जाऊ आपण. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. एक आहे 6/7, 4/5, 5/6 आणि 7/8. सेम ट्रिक यूज करायची आपल्याला. दोन अपूर्णांकाची तुलना करायची. बघा लक्ष इकडे. 6 पंचे किती 30. मग इथे किती येईल 30 आणि 7 चोक किती 28. दोन अपूर्णांकाची तुलना केली. दोन अपूर्णांकापैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता हा 6/7 वाला. पुन्हा आपण 6/7 आणि 5/6 यांची कंपॅरिझन करू. बघा 6 6 किती 36 म्हणजे इथे 36 येईल आणि 7 5 किती 35. इथे 35. या दोन अपूर्णांकाची तुलना केली आपण तरी सुद्धा हा अपूर्णांक काय आलेला आहे मोठा. त्याच्यानंतर हा अपूर्णांक आणि या अपूर्णांकाची तुलना करू आपण. बघा 8 सक किती 48. 8 सक 48 आणि 7 गुणिले 7 म्हणजे किती 49. तिकडे 48 आहे, इकडे 49 आहे. म्हणजे या अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे 7/8. म्हणजे इथे आपल्याला उत्तर देता येईल ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे. म्हणजे आपण अपूर्णांक हे पॉइंट मध्ये सॉल्व्ह न करता डायरेक्टली त्यांच्यातील लहानपणा आणि मोठेपणा आपण ठरवलेला आहे. ठीक आहे. तर याही अपूर्णांकापेक्षा सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता राहील 7/8. कारण इथे किती आले आहे 49 आणि इकडे किती आले होते 48. मग 48 पेक्षा 49 मोठे आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता होईल 7/8. तर आपलं उत्तर करेक्ट ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. सेम क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 1/3, 2/5, 3/7 आणि 3 किती 5. दोन अपूर्णांकाची आपल्याला तुलना करत जायचं आहे. बघा 5 गुणिले 1 म्हणजे किती 5 आणि 3 गुणिले 2 म्हणजे किती 6. मग दोन अपूर्णांकाची तुलना केली आपण. दोन अपूर्णांकापैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आला हा. ठीक आहे. आता या अपूर्णांकाची तुलना करू आपण या अपूर्णांकासोबत. 7 दोन्ही 14 मग इथे येईल 14. 5 3 किती 15. पुन्हा आपण दोन अपूर्णांकाची तुलना केली आणि दोन्ही अपूर्णांकापैकी मोठा अपूर्णांक कोणता आला हा. मग या दोन्ही अपूर्णांकापैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक झाला 3/7. आता या दोघांची तुलना करू आपण. 5 3 किती 15. इथे 15 येईल आणि 7 गुणिले 3 किती 21. म्हणजे या दोघांची तुलना केली आपण तर हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आला. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता 3/5 आला. आता तुम्ही याचं उत्तर पॉइंट मध्ये काढून बघा. त्याचं उत्तर सुद्धा किती येईल 3/5 मिळणार आपल्याला. काय करत आहे आपण दोघांची तुलना करत आहे आणि जो अपूर्णांक मोठा आहे त्याच्यासोबत पुन्हा तिसऱ्याची तुलना. ठीक आहे. पुन्हा त्याच्यामधली जो अपूर्णांक मोठा आहे त्याची तुलना चौथ्या अपूर्णांकासोबत करत आहोत. ठीक आहे. पुन्हा एक वेळेस रिव्हिजन म्हणून सांगतो बघा. 5 गुणिले 1 5, 3 गुणिले 2 किती 6. दोन पैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे 2/5. का कारण इकडे 5 आहे इकडे 6 आहे. ठीक आहे. सेकंड मध्ये काय केलं हा मोठा अपूर्णांक आणि तिसऱ्या अपूर्णांकाची तुलना केली. काय केलं आपण 7 दोन्ही किती 14 आणि 5 गुणिले 3 किती 15. दोन अपूर्णांकापैकी याच्यापेक्षाही मोठा अपूर्णांक कोणता आहे 3/7. मग पुन्हा त्या मोठ्या अपूर्णांकाची तुलना आपण कोणासोबत केली 3/5 सोबत. मग 5 गुणिले 3 किती 15 आणि 7 गुणिले 3 म्हणजे किती 21. मग हा तर ऑलरेडी मोठा होता पण याच्यापेक्षाही मोठा अपूर्णांक कोणता आला हा वाला लास्ट वाला. म्हणून आपलं उत्तर कोणतं येईल ऑप्शन नंबर डी 3/5. दिलेल्या सर्व अपूर्णांकापैकी काय आहे सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. चल
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पुन्हा तेच क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. आता हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. संख्या थोड्या मोठ्या आहे. 5/8, 7/12, 12. त्याच्यानंतर 9 किती 14 आणि 12 किती 19. चला जेवढे ट्राय करा एक वेळेस. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मेथड आपल्याला सेम यूज करायची आहे, टेक्निक सेम. आता इथं पॉइंट जर काढत बसलं तर आपल्याला 1 मिनिटापेक्षा काय लागेल, जास्त वेळ लागेल. त्याच्यामुळे आपल्या टेक्निकचा जर यूज केला तुम्ही, हाच क्वेश्चन आपल्याला 30 सेकंदात किंवा 1 मिनिटाच्या आत काढता येते. बघा चला लक्ष द्या. 12 पंचे किती 60 आणि 8 7 किती 56. इथे 56 येते 56. इथे किती आले 60. मग 60 मोठे की 56 मोठे? 60 मोठे. मग 5/8 हा अपूर्णांक झाला मोठा. दोघांची तुलना केली आपण. आता पुन्हा या मोठ्या अपूर्णांकाची तुलना करू आपण 9/14 सोबत, आहे की नाही? चला 18 पाचे किती, सॉरी 14 पाचे किती 70, आहे की नाही? छेदामध्ये आपल्याला इथे 14 दिलेला आहे. मग या छेदातील संख्येनं 14 अंशातील संख्येला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 14 पाचे किती 70 आणि 8 9 किती 72. ठीक आहे. मग आता मला सांगा इथे येईल 70 आणि 8 9 किती आली इथं 72. मग 70 मोठे की 72 मोठे? 72 मोठे. मग आपल्याला इथे सांगता येईल की 5/8 पेक्षा 9/14 हा अपूर्णांक कोणता आहे? मोठा आहे. आता राहिलं फक्त 9/14 आणि 12/19 यांचा अपूर्णांक, जे दोन्ही अपूर्णांक दिलेला आहे, या दोन अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? चला पुन्हा सेम. चला 19 9 किती 171, आहे की नाही? मग इथे येईल 171. पाडे पाठ करा किंवा तुमचे कॅल्क्युलेशन जरी फास्ट असले तरी चालते. 99 गुणेला 9 गुणेला 9 म्हणजे किती 81. 1 हातचे आले किती 8. 9 + 1 9 गुणेला 1 म्हणजे किती 9 आणि 9 मध्ये 8 मिळवले आपण किती 17. 171. आता 14 गुणेला 12. चला 12 चोक किती 48 आणि 8 हातचे आले किती 4. 12 1 12. 12 + 4 किती होते 16. 168. मला सांगा 171 मोठे की 168 मोठे? 171 मोठे. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता सांगता येईल आपल्याला? 9/14. ठीक आहे. किती सेकंद लागले आपल्याला? फारच खूप झालं 1 मिनिट. जर कॅल्क्युलेशन आपले फास्ट असेल तर आपल्याला 30 सेकंदामध्ये हा उत्तर मिळून जाते. चला नोट डाऊन करा. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. या संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला इथे पुन्हा 3 अपूर्णांक दिलेले आहे आणि तिन्ही अपूर्णांकामध्ये काय करायचं आपल्याला? कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि हे जे विधान दिलेलं आहे ते विधान कोणतं बरोबर आहे हे ठरवायचं आहे. सगळ्यात आधी अपूर्णांक लिहून घ्या. 13 किती 17, 19 किती 23 आणि 37/41. दोन दोन अपूर्णांकाची काय करायची आपल्याला इथे तुलना. मग जो अपूर्णांक मोठा येईल त्या अपूर्णांकाची तुलना आपण पुन्हा तिसऱ्या अपूर्णांकासोबत करू. चला हम्म 13 गुणेला 23. मग मल्टिप्लाय करा. 13 गुणेला 23 किती होते? 23 गुणेला किती 13. 13 3 39. हातचे आले किती 3. 13 दोन्ही किती 26. 26 मध्ये 3 मिळवले आपण 29. 200 किती 99. मग इकडे आपण 23 ने 13 ला मल्टिप्लाय केलं आणि 23 ने 13 ला मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर किती आलं 299. मग इकडे लिहायचे बाजूला 299. पुन्हा 17 गुणेला 19 हाही मल्टिप्लिकेशन करून घ्या. 17 गुणेला किती 19. पाडेपाठ पाहिजे. पाडेपाठ नसेल तर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. 9 7 किती 63. हातचे आले 6. 9 6 किती 15. पुन्हा इथे 17चा भाग जाईल 3.
7 आणि 5 12 आणि 2 हातचा आला 1 300 किती 23. ठीक आहे. काय केलं आपण छेदातील संख्या घेतली 17 आणि 19 ने काय केलं मल्टिप्लाय. तिकडे काय केलं आपण 23 ने 13 ला मल्टिप्लाय केलं. उत्तर किती आलं 299. इकडे मल्टिप्लाय केलं आपण 7 9 63 3 हातचे आले किती 6 9 1 9 9 मध्ये 6 मिळवले किती 15. ठीक आहे. 1 ने भाग दिला आपण 17 3 7 5 12 आणि 2 हातचा आला 1 323. तर इथे जर आता कंपॅरिझन केलं आपण इकडे आली संख्या आपली 323. मग आता 299 मोठे की 323 मोठे 323 मोठे. मग इथे जर कंपॅरिझन केलं तर हा अपूर्णांक कोणता आहे मोठा आहे. ठीक आहे. मग या अपूर्णांकाची तुलना करू आपण आता तिसऱ्या अपूर्णांकासोबत 37 छेद किती 41. पुन्हा इथे मल्टिप्लिकेशन. चला 19 गुणिला किती होईल 41. 41 गुणिला किती 19. हे सॉल्व्ह करून घ्या. 19 1 19 9 हातचा आला 1 19 चौक 68. 68 मध्ये आपण 1 मिळवला म्हणजेच किती 69 699. काय केलं आपण 41 गुणिला 19. ठीक आहे. मग 19 गुणिला 41 हे सॉल्व्ह केल्यानंतर आपलं उत्तर आलं 699. मग इथे लिहायचे 699. आणि आता 23 गुणिला 37 हा असा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला. बघा 37 गुणिला किती 23. 3 7 21 1 हातचे आले 2 3 त्रिक 9 2 11 7 2 14 4 हातचा आला 1 3 2 6 आणि 1 7. ऍडिशन करून घ्या 851. 23 गुणिला 37 याचं उत्तर किती आलं 851. आता इथून आपण आउटपुट डायरेक्टली काढू शकतो. सर दोन अपूर्णांकाची तुलना केली आपण 13/17 आणि 19/23. तर इथे काय केलं आपण 23 गुणिला 13 याचं उत्तर किती आलं 299. 17 गुणिला 19 याचं उत्तर किती आलं 323. मग दोन अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा होता हा. मग हा अपूर्णांक मोठा आला तर पुन्हा आपण तिसऱ्या अपूर्णांकासोबत तुलना केली. 19 गुणिला 41 उत्तर किती आलं 699 आणि 23 गुणिला 37 याचं उत्तर किती आलं 851. मग दोन अपूर्णांकापैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आला 851. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला 37/41 सगळ्यात मोठा. याच्यापेक्षा लहान कोणता होईल 19 छेद किती 23 आणि याच्यापेक्षा लहान 13 छेद कोणता 17. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहे. आपण क्रम लिहिलेला आहे. ठीक आहे. चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने ही झाली आपली मांडणी. ठीक आहे. सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान. आता ऑप्शन काय दिलेला आहे ते महत्वाचं आहे. 37/41 सर्वात मोठा अपूर्णांक आहे. ते जे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे करेक्ट आहे का बिलकुल करेक्ट आहे की नाही. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे 13/17 सर्वात मोठा अपूर्णांक आहे. मग सर्वात मोठा अपूर्णांक आहे का नाही 13/17 सर्वात लहान अपूर्णांक आहे. मग हे स्टेटमेंट चुकीचं झालं. याचा अर्थ आपला करेक्ट आन्सर कोणता येईल ऑप्शन नंबर ए 37/41 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. ठीक आहे. तर इथे फक्त तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे बाकी काही नाही. बाकी आपल्या मेथडचा यूज करून हे उत्तर आपण पटकन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 26. यामधील सर्वात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांकामधील अंतर किती. पुन्हा आपल्याला 4 अपूर्णांक दिलेला आहे आणि 4 अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक याच्यामधील काय काढायचं आपल्याला अंतर काढायचं आहे डिफरन्स काढायचा आहे. चल 5/8 म्हणजे 5 छेद किती 8 7/12 1/3 आणि 2 छेद किती 5. पुन्हा संख्येतील आपल्याला लहान मोठा ठरवायचा आहे. ती बेसिक मेथड आपल्याला यूज करायची इथे. चला 12 पंचे किती 60 इथे येईल 60. 8 7 किती 56 इथे येईल 56. मग 60 मोठे की 56 मोठे मग 60 मोठे. मग दोन अपूर्णांकापैकी हा अपूर्णांक काय झाला आपला मोठा. पुन्हा या अपूर्णांकाची तुलना आपण या अपूर्णांकासोबत करू. किती येईल 5 गुणिला 3 किती 15 आणि 8 गुणिला 1 किती 8. म्हणजे इथे आले 15 इथे आले 8 तरी सुद्धा हा अपूर्णांक काय मोठा. म्हणजे हा अपूर्णांक आणि या अपूर्णांकापैकी दोन्ही अपूर्णांकापैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे 5/8.
आता करू आपण या अपूर्णांकाची तुलना या अपूर्णांकासोबत. कोणता अपूर्णांक मोठा आहे ते सांगता येईल आपल्याला. चला, 5 5 किती 25 आणि 8 2 किती 16. म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आला 5/8. ठीक आहे. काय केलं आपण, दोघांची तुलना, हा मोठा आला, पुन्हा याची आणि याची तुलना, त्याच्यामध्ये हाच मोठा आला, आणि या अपूर्णांकाची तुलना या अपूर्णांकासोबत, याच्यामध्ये सुद्धा काय आलेला आहे, हाच अपूर्णांक मोठा. बघा 5 गुणिला 5 म्हणजे इथं लिहायचे वर 25 आणि 8 गुणिला 2 म्हणजे किती 16. सगळ्यात मोठा अपूर्णांक. याच्यापेक्षा लहान अपूर्णांक कोणता आहे तेही काढू आपण. ठीक आहे. आता 3 अपूर्णांक राहिले आपल्याकडे, त्या 3 अपूर्णांकाची मांडणी करू. बघा लक्ष आहे. चला, 7 गुणिला 3 किती होते 21 आणि 12 गुणिला 1 म्हणजे किती 12. मग 21 मोठे की 12 मोठे, इथं लिहायचं 21 आणि इकडे किती येईल 12. मग सर इकडे 21 मोठे आहे, तर हा अपूर्णांक झाला मोठा. दोघांपैकी हा अपूर्णांक 7/12 काय झाला, मोठा झाला. मग आता करू आपण 7/12 आणि 2/5 ची तुलना. चला, 7 5 किती 35 म्हणजे इथं 35 येईल आणि 12 दोन्ही किती 24. मग 35 मोठे की इथले 24 मोठे, 35 मोठे. मग या अपूर्णांकापैकी मग कोणता 7/12. ठीक आहे. तिन्ही अपूर्णांकाची तुलना केली आपण, 2 अपूर्णांकापैकी हा काय आला सगळ्यात मोठा. नेक्स्ट, आता पाहू आपण या 2 अपूर्णांकाची तुलना. 5 1 5 आणि 3 दोन्ही किती 6. मग इथे 5 येते, इथे किती येते 6. हे इथे लिहायचे 6 आणि इथे किती 5. मग 6 मोठे की 5 मोठे, 6 मोठे, म्हणजेच 2/5. आणि सगळ्यात लहान कोणता होईल 1/3. प्रश्न काय विचारला आपल्याला, जो दिलेला प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये सगळ्यात लहान अपूर्णांक आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक यांच्यामधील काय विचारलं, अंतर. तर अंतर काढता येईल आता आपल्याला. बघा सगळ्यात मोठा अपूर्णांक, चला लक्ष द्या, 5/8. ठीक आहे, हा सगळ्यात मोठा. याच्यातील वजाबाकी करू आपण, 1/3. ठीक आहे. चला, 5 गुणिला 3 15 मायनस 8 आणि 8 3 किती 24. कोणतं उत्तर येते 7/24. ठीक आहे. 15 मधून 8 गेले म्हणजेच किती 7 आणि डिवायडेड बाय किती 24. मग इथे आपलं करेक्ट आन्सर कोणतं होईल 7/24. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. तर इथे आपण पॉइंट मध्ये सॉल्व्ह करत नाही बसलो, त्याला खूप वेळ लागेल. आपण काय केली 2 अपूर्णांकाची तुलना. पण गुणाकार करताना कोणता गुणाकार कुठे लिहायचा ते महत्वाचं आहे. इथे काय केलं आपण, छेदातली संख्या घेतो 12 आणि 12 गुणिला 5 काय करतो आपण 60. तर इकडं 60 लिहितो आपण आणि 8 काय छेदातली संख्या अंशासोबत मल्टिप्लाय. 8 किती 56. तर 56 आपण वर लिहितो. नंतर मग 60 आणि 56 ची तुलना करतो. मग 60 मोठे की 56 मोठे, तर 60 मोठे. याचा अर्थ हा अपूर्णांक मोठा. अशीच तुलना आपण बाकी अपूर्णांकासोबत केली. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच इझिली आपल्याला 30 सेकंदाच्या आत याचं उत्तर मिळून जाईल. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 27. चला, पी ची किंमत दिलेली आहे 311, क्यू ची किंमत आहे 1/4 आणि आर ची किंमत दिलेली आहे 4/15. ठीक आहे. 3 अपूर्णांक दिलेला आहे. इथे आपल्याला तेच सॉल्व्ह करायचं आहे, कोणता अपूर्णांक सगळ्यात लहान आणि कोणता अपूर्णांक सगळ्यात मोठा. मांडणी दिलेली आहे चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने. बघा 3 किती 11, 1 किती 4 आणि 4 किती 15. 3 अपूर्णांक आहे. मग 3 अपूर्णांकापैकी मेथड आपल्याला तेच यूज करायचे आहे. मग आता पहिल्या स्टार्टिंगचे जे 2 अपूर्णांक दिलेले आहेत त्यांच्यापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे ते पाहू आपण. चला लक्ष द्या. काय करायचं, छेदातली संख्या घेतली आपण 4. 4 गुणिला 3 किती 12. मग इथं लिहायचे स्पेशली 12. ठीक आहे. पुन्हा छेदातली संख्या घेतली 11. 11 गुणिला 1 मग इथे उत्तर किती येईल आपलं 11. मग आता तुलना करायची, 12 मोठे की 11 मोठे, 12 मोठे. मग 2 अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा झाला 3/11 वाला. ठीक आहे. त्याच्यानंतर या अपूर्णांकाची तुलना आपण करू 4/15 या अपूर्णांकासोबत. पुन्हा तीच टेक्निक आपल्याला इथे यूज करायची आहे. चला, 15 गुणिला 3 म्हणजे किती 45. इथे येईल 45 आणि 11 गुणिला 4 म्हणजे किती 44. मग आता मला सांगा 45 मोठे की 44 मोठे, 45 मोठे.
मग पुन्हा याही अपूर्णांकापेक्षा काय मोठा आहे, या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे, याही अपूर्णांकापेक्षा मोठा आहे, सगळ्यात मोठा अपूर्णांक काय होईल 3/11. ठीक आहे. आता करू आपण या दोन अपूर्णांकाची तुलना. इथे 1/4 आणि इथे किती आहे 4/15. इझी आहे. 15 गुणिले 1 15 आणि 4 गुणिले 4 किती 16. मग इकडे येते 16 आणि इथे किती येते 15. मग हे 15 मोठे की हे 16 मोठे? 16 मोठे. याचा अर्थ सेकंड स्थानी दुसऱ्या स्थानावर 4/15 हा अंक येतो आणि लास्ट मध्ये कोणता येईल 1/4. तिथं ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. ऑप्शन वरून काढून घ्या आता. चला लक्ष द्या इकडे. मग 3/11 सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे आणि 3/11 ला आपण कशाने डिनोट केलं? पी ने. सगळ्यात मोठा अपूर्णांक. ठीक आहे. त्याच्यानंतर 4/15. 4/15 ला कशाने डिनोट केलं आपण? आर ने. मग इथे येईल आर. ठीक आहे. पी सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा लहान आर, आणि आर कोणापेक्षा मोठा? 1/4 पेक्षा, आणि 1/4 ला डिनोट केलं आपण क्यू ने. मग हे स्टेटमेंट आपल्याला कुठं ऑप्शन पैकी दिसते का? पी ग्रेटर दॅन आर, आर ग्रेटर दॅन क्यू. ठीक आहे. तर ऑप्शन शोधताना थोडं तुम्हाला केअरफुली शोधावं लागेल. पी ग्रेटर दॅन आर, आर ग्रेटर दॅन क्यू. मग ऑप्शन नंबर कुठं दिसते आपल्याला? तर ऑप्शन नंबर दिलेला आहे इथं, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. बघा इथं पी सगळ्यात मोठा दिलेला आहे की नाही? पी हा आर पेक्षा मोठा दाखवला आणि आर हा क्यू पेक्षा मोठा दाखवला, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय करेक्ट आहे. तर आन्सर उत्तर देत असताना आपल्याला थोडस ऑप्शनचं सुद्धा भान असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 27. चला पुढे चला. ज्याही लोकांना क्वेश्चन थोडं आपलं फास्ट होत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पाठवू शकता. ठीक आहे. जर फास्ट होत असेल तर आपण थोडं स्लो घेऊ शकतो, आणि कोणाला काही डाऊट असेल तर सरळ मेसेज करून विचारायचं. चलो पुढे. क्वेश्चन नंबर 28. खालीलपैकी कोणता पर्याय उतरत्या क्रमाने आहे? उतरत्या क्रमाने म्हणजे काय? सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान. ठीक आहे. आधी काय काय दिलेलं आहे आपल्याला ऑप्शनला ते लिहून घेऊ. 5/9 हा अपूर्णांक, त्याच्यानंतर 7/11 हा अपूर्णांक, आणि 9/13 हा अपूर्णांक. 3 अपूर्णांक दिलेले आहे. तिन्ही अपूर्णांकाची आपल्याला तुलना करायची आहे, आणि कोणता अपूर्णांक हा उतरत्या क्रमाने लिहायचा आहे ते आपण ठरवू. चला मेथड तेच यूज करायचे आपल्याला. 11 गुणिले 5 म्हणजे किती? 55, आणि 9 गुणिले 7 म्हणजे किती? 63. दोन अपूर्णांकाची तुलना केली आपण. मग याच्यामध्ये काय झालं? 55 मोठे की 63 मोठे? 63 मोठे. मग याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता ठरवला? दोन अपूर्णांकापैकी 7/11 711. पुन्हा आपण या दोन अपूर्णांकाची तुलना करू, आहे ना. 13 7 किती? 91, म्हणजे इकडे किती येईल? 91, आणि 11 गुणिले 9 म्हणजे किती? 99. ठीक आहे. दोन अपूर्णांकाची तुलना केली, हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आला. परंतु या अपूर्णांकाची आणि या अपूर्णांकाची तुलना केली तर या दोन पैकी हा अपूर्णांक काय आहे? मोठा आहे. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक किती? 9/13. याच्यापेक्षा लहान कोणता? 7/11. आणि याही अपूर्णांकापेक्षा लहान कोणता? तर 5/9. ठीक आहे. मग आता उतरत्या क्रमाने मांडणी. सगळ्यात मोठा हाही सगळ्यात मोठा, मग असा अपूर्णांक 9/13, 7/11 आणि 5/9. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. उतरत्या क्रमाने मांडणी. ठीक आहे. चलो पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 29. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? इथे तेच दिलेलं आहे आपल्याला. 4 ऑप्शन दिलेले आहे. चारही ऑप्शन पैकी 3 अपूर्णांक दिलेले आहे. 3 अपूर्णांकाचे आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडणी करायचे. चला 3/4, 3/5 आणि 2/3. पुन्हा तीच मेथड इथे यूज करायची आपल्याला. 5 गुणिले 3 म्हणजे किती? 15. मग इथे लिहायचे वर. 4 गुणिले 3 म्हणजे किती? 12. मग दोन अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? हा वाला 3/4 वाला, कारण इकडे 15 आहे, इकडे किती आले? 12. मग हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक यांची तुलना करू आपण.
इथे आहे 3/4 आणि इथे किती आहे 2/3. मग 3 गुणिले 3 म्हणजे किती 9. मग इथे लिहायचं बाजूला 9 आणि 4 गुणिले 2 म्हणजे इकडे लिहायचे 8. मग आता 9 मोठे की 8 मोठे? 9 मोठे. मग याही दोन अपूर्णांकाची तुलना केली, याच्यापेक्षाही मोठा कोणता? 3/4. ठीक आहे. आता महत्वाचा आहे या दोन अपूर्णांकापैकी मोठा कोण? या दोन अपूर्णांकापैकी सगळ्यात मोठा तर 3/4 आला, पण याची तुलना करू आपण हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक आणि कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे ते ठरवू. चला पुन्हा 3 गुणिले 3 म्हणजे किती? 9. म्हणजे इथं उत्तर येईल आपलं 9 आणि 5 गुणिले 2 म्हणजे किती? 10. मग 10 मोठे आहे म्हणजेच 2/3 काय होईल? मोठं आहे. त्याच्यानंतर किती येईल? 3/5. तिथं ऑप्शन दिलेले आहे आपल्याला 3/4 सगळ्यात मोठा आहे की नाही? 2/3 हा 3/5 पेक्षा मोठा आहे. मग असं ऑप्शन दिसते का आपल्याला? 3/4, 2/3 आणि 3/5. तर इथे उतरत्या क्रमाने आपण मांडणी केली. सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 3/4. त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे? 2/3 आणि त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे? 3/5. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. आजचा शेवटचा क्वेश्चन घेऊ आपण, क्वेश्चन नंबर 30. चला, खालीलपैकी कोणता पर्याय उतरत्या क्रमाने आहे? उतरत्या क्रमाने म्हणजेच काय? तेच सगळ्यात मोठा अपूर्णांक त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा काय? लहान. चला 3/4 हा अपूर्णांक दिलेला आहे 1/2, त्याच्यानंतर 2/3. ठीक आहे. चला 3 अपूर्णांक दिलेले आहे आपल्याला, मेथड तीच यूज करायची आपल्याला पुन्हा. 3 गुणिले 2 म्हणजे किती? 6. 4 गुणिले 1 म्हणजे किती? 4. कोणता मोठा आहे दोन अपूर्णांकापैकी? हा 3/4 वाला. ठीक आहे. पुन्हा या अपूर्णांकाची तुलना 2/3 या अपूर्णांकासोबत करू आपण. चला लक्ष आहे. 3 गुणिले 3 म्हणजे किती येईल उत्तर? 9 आणि 4 गुणिले 2 म्हणजे याचं उत्तर किती? 8. मग 9 मोठे की 8 मोठे? 9 मोठे. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता? 3/4. ठीक आहे, सगळ्यात मोठा. आता करू आपण या दोन अपूर्णांकाची तुलना. दोन अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? मग 3 × 3 म्हणजे इथं उत्तर येईल आपलं 3 आणि 2 गुणिले 2 म्हणजे किती? 4. मग हा अपूर्णांक मोठा आहे दोन अपूर्णांकापैकी म्हणजे उत्तर 2/3 आणि याच्यापेक्षा लहान कोणता आहे? 1/2. ठीक आहे. मग असं ऑप्शन दिसते का आपल्याला उतरत्या क्रमाने? 3/4 इथे नाही दिसत, हे कॅन्सल. इथे दिसते का? नाही. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए आणि बी मध्ये दिसते आपल्याला पहिल्या स्थानावरती 3/4. मग सेकंड मध्ये काय पाहिजे आपल्याला? 2/3. इथे दिसते का? नाही. हे ऑप्शन कटलं. ऑप्शन नंबर डी काय राहील? करेक्ट. ठीक आहे. तर 30 क्वेश्चन आपण संख्या व संख्यांचे प्रकार मध्ये कंप्लीट केले. ठीक आहे. ही पीडीएफ आपण ऍप वरती सुद्धा टाकणार आहे आणि पुढचे जे क्वेश्चन राहील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ज्याही क्वेश्चनचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार नाही ते कमेंट बॉक्स मध्ये त्या प्रश्नाचा क्वेश्चन नंबर लिहून पाठवायचा. ठीक आहे. त्याचं सोल्युशन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ. पण तत्पूर्वी 31 नंबरचा क्वेश्चन नोट डाऊन करा. हा क्वेश्चन तुम्हाला घरून सॉल्व्ह करून आणायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32, क्वेश्चन नंबर 33, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 34 आणि क्वेश्चन नंबर 35. ते 5 क्वेश्चन तुम्हाला घरून सॉल्व्ह करून आणायचे आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतरचा जो पोर्शन राहील तो पोर्शन राहील आपला लसावी आणि मसावी. लसावी आणि मसावी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ठीक आहे. जे पहिल्या दिवशी होईल तेच महत्वाचं राहील. त्याच्यानंतर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. आणि आपला शिकवण्याचा जो पॅटर्न राहील 30-40 क्वेश्चन आपण कंप्लीट करणार आहे याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये. म्हणजे येणारी जी भरती राहील ती पोलीस भरती असो किंवा एखादी सरळ सेवा असो त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. टिल गुड डे, गुड बाय.